मंडळी कशा आहात सगळे? खूप दिवसानंतर ब्लॉग करत आहे. कुठली पडली का नाही. तर आमच्याकडे आले पाहुणे, माझी भाची, ननद, आत्या. आम्ही यवतमाळला गेलो होतो, त्याच्यानं सगळे आले. तर आम्ही आलो आहे आता अमरावतीच्या खूप छान अशा एका सुंदर मंदिरामध्ये. त्याचं ते मंदिर अमरावती लोकांना तर सगळ्यांनाच माहिती आहे हे मंदिर कोणतं आहे, कुठलं आहे. सांगायचं काही ते नवीन कारणच नाही आहे. आणि आम्ही आज जाणार आहोत, म्हणजे आज रात्री जाणार आहोत. रात्री म्हणजे एकदम रात्री. काय छानशा आपल्या सगळ्यांचं खूप जवळचं ठिकाण म्हणजे तिथं जाणार आहोत. तर कुठे गेलं दिसतेच. हे माझ्या घरचे पाहुणे, ही माझी भाची पिऊ फोटो काढत आहे तिचा. तिथे माझी ननद, इकडे पिऊची पप्पा, माझी आई वगैरे आहे. सगळ्यांना घेऊन CC मॉल, तापडिया मॉल जाय उभी राहा, तिथे फोटो काढतो. हे आमच्या अमरावतीचा तापडिया मध्ये तोंडावर पडशील ना, जास्त शहाणी झाली का? आई 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 आईला पाहिजे समोर काय तापडिया सिटी सेंटर. आम्ही काहीच घेतलं नाही, आम्ही फिरायला आलो. आणि आमची आत्या बी थकल्या. कुठे आहे पप्पा? पप्पा नाही यायचे, पप्पा या आले. चला आमची गाडी आलेली आहे. दिसत होते नाही विचार अंबादेवी देवस्थान संस्थान आहे ना, काय म्हणतो पलक नाही, काय नावायचं, नन्नू. आम्ही अर्ध्या रात्री म्हणजे 2 वाजता उठून बडनेरा स्टेशनवर आलो आहे. ते म्हणजे फक्त शेगाव जासाठी गाडी. कुठे चाललं? गँग घेऊन जय गजानन. किती झाले? पहिले झाले मन का गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. पोरीच्या तोंडातून आवाजही नाही निघून राहिला. आमची सकाळची ट्रेन आली, तर ट्रेनमध्ये एवढी मरणाची गर्दी होती मग काय सांगू. ट्रेन सकाळी 4 वाजताची होती आणि 6 वाजता पोचणार होती. ते जाईपर्यंत म्हणजे शेगावपर्यंत इतकं सुंदर सूर्य निघायला सुरुवात झाली. इतकं सुंदर वाटत होतं, छान बिलकुल मस्त छान सूर्य निघत आहे, सूर्याची किरणं दिसत आहे. आणि एवढा चांगला जवळचा म्हणजे सकाळचा व्ह्यूने शूट केला. आणि तिनं पण बघितलं, मम्मी मला जवळून बघू दे आणि खालून व्हिडिओ करू दे. खरंच खूप छान वाटलं. आणि शेगाव जासाठी कितीही गर्दी असली, कितीही काही असलं, तर शेगाव जासाठी इतकं म्हणजे खुशी इतकी असते की आपण रोजही जा किंवा हप्त्यातून एकदा जा किंवा वर्षातून एकदा जा. उत्सुकता ही शेगावची वेगळीच असते. आणि आमची ट्रेन एवढी गच्च असताना सुद्धा येऊन इतकं छान व्हिडिओ घेतला, स्लो मोशन घेतला वाटते, पण एकदम छान. जमलं बाई. चलो शेगाव 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 शेगाव. तयार होऊन जाते. शेंडी का त्याला गाठ मारायला सांगितलं. शेंडीवाला आहे तो, शेंडीवाला. जय गजानन माऊली. जय गजानन. हातपाय गीतपाय धुवायचे नाही का आपण? काही केस करायचे नाही का? दर्शनाला चाललो तो. चला चलो रे चोली गजानन महाराज के दर्शन. जा समोर. रडा कशाला लागते ग? नाही हो, ते वेगळी, ते लठ्ठा आहे, बारीक आहे, बारीक राव आहे हा. इतकी झोप आहे हो तिले, खूपच झोप आहे ना. कुठं झोप आहे तुला? चल ना मग इकडे आहे ना. चला पहिले जाऊन येऊ.
हे पिऊ नन्नू कधी जवळ जाय ना दीदी जवळ. तू थकली का? सगळेजण जेवणाची वाट बघत होते आणि तिथचं शेगावचं काम तेवढं सिस्टमॅटिक आहे की ते 1 मिनिटही इकडे तिकडे जाऊ देत नाही. जेवढा टाईम सांगितला तेवढ्या टाईमलाच ते जेवणासाठी सोडतात. आणि जेवण पण असं नाही की पूर्ण आपल्या जेवढे मंदिरं वगैरे असून त्यात शेगावचा नंबर पहिला लागते. इतकं छान जेवण आणि इतकं सिस्टमॅटिक. जास्त कोणी उभं नाही राहू शकत, बसायला बेंचेस सगळं. आणि जेवणासाठी पण बघा किती सुंदरशी व्यवस्था केलेली आहे. ग्लास वाटत ताटत सगळं. मग लिफ्टमध्ये कोण जाऊ म्हणतं पलक एक बॉटल आणते कधी भरून किती पाणी आहे. पलक कशी बे तोंडात चप्पल घालतो पण लहान आहे ते काका भरत बारी इथंच आहे माझ्या डोळ्यासमोर आहे ना, म्हणजे डोळ्यासमोरच आहे. इथून माझ्या डोळ्यावर समोर आहे ते. आणि आम्ही संध्याकाळी घरी आलो शेगाववरून आणि स्वामी समर्थाचं राडगावचं मंदिर आहे स्वामी समर्थाचं, तिथे गेलो माझ्या भाचीचं दर्शन करायसाठी.